गुड मॉर्निंग. तर आम्ही निघालो आहे फार्मवर. आज डोनाला पण घेतलं आहे. आज आमची कार नाही आहे, सर्व्हिसिंगला गेली आहे. तर आमचे अंकल आलेत ओळखीचे आणि डोनाला घेऊन चाललो आहे. डोना हाय कर सगळ्यांना. तिच्या गावात आता भाजी घ्यायला थांबलो आहे जरा मोनूकडे. त्या बघा मोनूकडे एकदम सगळ्या फ्रेश भाज्या असतात. हां, आता फार्मला जाईपर्यंत हिचं बघा वर खाली. पहिले मध्ये असे कुत्रे यायचे मान हलायची तशी येई. आता हीच हा फार्म येईपर्यंत आता हेच खेळ आहेत. पाठी पुढे वर खाली. हा डोना. डोनाचे आता भाऊ भेटणार आहेत स्कॉच आणि बगीरा डोनाला. मग काय बघायलाच नको आज. हा आता झोपून दे, मग तिकडे जाऊन मस्ती करेल. 2 hours later. माझ्या समोर दोन मस्त बैल चालले आहेत. इकडे बैलगाडा शर्यत खूप होते या पट्ट्यात, म्हणजे बदलापूर पासून पुढे. तर या आमच्या नेवाली गावात जिथे माझं फार्म हाऊस आहे तिकडे पण खूप सारे बैल आहेत पळणारे, आणि त्यांच्या पण अशा गाड्या असतात बैलगाडा शर्यत. आणि एकदम ते म्हणजे हार्डकोर फॅन आहेत तिथली लोक ते बैलगाडा शर्यतचे. जसं आपण IPL वगैरे बघतो किंवा अशा मॅचेस होतात त्यांच्या, आणि पैसे पण लावतात हे त्याच्यावर. असायचा बिझनेस. आम्ही आता नेरळला पोचलो तर आहे. नेरळचा जो रेल्वे ट्रॅक आहे तिथे ट्रॅफिक आहे. आज काहीतरी काम चालू आहे वाटतं, नाही तर कधी असं ट्रॅफिक एवढं नसतं. त्याच्यामुळे ट्रेन पण येत नाहीत आणि फाटकातनं तो गेट पण ओपन होत नाही आहे. डोना वैतागली आता. 2-2.5 तास होऊन गेलेत तिला विचारीला. आम्ही पण थोडं थांबत आलो, त्याच्यामुळे थोडा वेळ गेला. फायनली ट्रेन आली, आवाज आला. हो दिसते आहे. चला म्हणजे आता आम्हाला गेट पास मेल जायचा. डोना गेल्यावर आपण मस्त थंड पाणी पिऊया, कळलं का? आम्ही आलो आहे आमच्या फार्मवर. आणि या स्कॉचला मी आधीच बांधून ठेवायला सांगितलेलं, कारण तो त्रास देतो. बगीरा आहे, तर बगीरा खुश झाला आहे डोनाला बघून. इकडे जग्गूने काहीतरी जादू केली आहे. बघी डोना वेडीच झाली आहे. तिला काय करू आणि काय नाही असं झालंय. बगीरा डोनाला त्रास द्यायचा ना, आधीच सांगतोय. तर आता थोडं सामान वगैरे लावतो आणि मग संध्याकाळी आपण निवांत भेटूया. संध्याकाळी पुन्हा एकदा तुम्हाला सगळे प्राणी दाखवतो मस्तपैकी. हा बघा कुठे गेला, हा बघा कसा झाला एकदम एक नंबर. चला तर ऊन खूप आहे. ऊन जरी असलं तरी गारठा आहे हवेत. तर आपण भेटूया, जरा जेवून वगैरे थोडा 1 तास आराम करूया. आणि मग उद्या गेस्ट आहेत आमच्याकडे. सो परत आपली नेहमीची जी काय कामं असतात ती आहेत. A few moments later. जग्गू चहा घेऊन आलाय. जग्गू ये इथे बसूया, चल कॉर्टवर. नानूला पाहिजे चहा. नको त्याला देऊ ना अनुला चहा, पागल आहे तो. नानू मागचं चहा पाहिजे म्हणून. जग्गू मस्त चहा घेऊन आला. आता आम्ही बसतो. हे आमच्या मस्त 4 पायी आहेत बघा बनवून घेतलेल्या. निवांत आता जरा चहा पितो. कोरा आहे ना चहा? हा कोरा आहे. अरे देवा दे, गवती चहा जे काय असेल ते दे. ताई ना देऊ का लगेच? ताईंना विचार हवाय का? डोना तू चहा पिणार आहेस? किती दिवस झालं? कालपासून सकाळपासून आहे देते. हे तिसऱ्यांदा तिची पिली देण्याचा टायमिंग आहे हा. ओके. पहिल्यांदा 2 झालं ऑलरेडी. हा तिसऱ्यांदा वेळ आहे तिची. पिल्लं दाखव ना तिची जरा. हा 1 मिनिट ते चावायला लागेल. ही तिची लहान लहान पिल्लं आहेत छान, आणि तिला आम्ही खायला ठेवलंय. तर आता थोडं आम्ही लांबच जातो, नाही तर ती खाणार नाही. अजून 2 कोंबड्यांना पिल्लं झाली आहेत. अजून एक कोंबडी आहे. आत्ता मला आवाज आला तेव्हा कळलं बाई इथे ठेवली तिने लपून. तर तिला याच्या खाली झाकून ठेवणार आहे आता आम्ही. डोना बाजूलो. किती पिले? 2. ही कोंबडी खूपच ॲग्रेसिव्ह झाली आहे. तिचं एकच पिल्लू राहिलं बघा, माझ्यावर अंगावर येते. आणि हे बाहेर पण सगळे उगाच ओरडतात. हा एक कोंबडा, हा एक. तर तिचं पिल्लू इथे मी ठेवलंय आतमध्ये. एकदम मस्त आहे, एकच आहे. तर आता आपण जाऊया इथून.
ती मला पण त्रास देते. स्कॉच आणि डोना बसले तिथे मस्त. तिथे बगीरा झोपलाय. हा आमच्या फार्मवरचा कोंबडा आहे. दोघं होते वरती बसलेले. ते बाजूच्या प्लॉटमध्ये जातात आणि मग संध्याकाळी येतात. आता बघा कसं उडेल. आपल्या टर्की कोंबड्या आहेत, त्यांना आता मी कांग खायला घालतोय. जग्गू आता रात्रीची सोय करतो आमची शेकोडीची. आणि बाजूला आमची चूल आहे त्याच्या पाठीमागच्या साईडला. त्याच्यावर आज तो आम्हाला रताळी बटाटे भाजून देणार आहे. आज चुलीवरच आम्ही एखादी भाजी किंवा सलाड किंवा चिकन सलाड काहीतरी बनवणार आहे. तर अजून काय फिक्स नाही आहे. हर्षला अजून ऑफिसचं काम करत बसली आहे, त्याच्यामुळे जेव्हा ती फ्री होईल 8-8:30ला तेव्हा आम्ही करायला घेऊ. तोपर्यंत आम्ही आमची बाकीची सगळी तयारी करून ठेवतो आहे, म्हणजे परत वेळ जाणार नाही आमचा. कारण आत्ता 5:30 पण झाले नाहीत आणि खूपच थंडी पडायला लागली आहे. हॅलो, गुड इव्हनिंग. तर आता शेकोटीचं तर मी तुम्हाला दाखवलं. शेकोटीची तयारी झाली, त्याच्यानंतर चूल पण ठेवली आहे. आता अंधार पडायला लागला आहे, तर थोडी उद्या जे कस्टमर येणार आहेत तर त्यांच्यासाठी जे काय फूड बनणार आहे त्याचं कटिंग म्हणा किंवा मॅरिनेशन किंवा काही मसाले, तर ते जे सगळे त्याची तयारी आता जग्गू करणार आहे आणि जग्गूला मी हेल्प करणार आहे. त्याच्यात आमचे 1-2 तास जातील. मग त्याच्यानंतर संध्याकाळी आपण काहीतरी चुलीवर बनवूया छानसं व्हेज एखादं आणि एखादी नॉनव्हेज डिश बघूया. आज मी ठरवलं आहे की व्हेज सलाड वगैरे असं खायचं आणि चिकनचे थोडेसे पीस फ्राय करायचे किंवा काहीतरी बघू. मी ठरवलं आहे तसं काहीतरी करीन आणि तुम्हाला दाखवीन नक्की. आणि तुम्हाला जर यायचं असेल हे सगळं असं खायला तर तुम्ही नक्की आमच्या फार्मला व्हिजिट करा. आमचा होमस्टे आहे मस्त आजोळ द ग्रॅनी फार्म. तुम्हाला नक्कीच मजा येईल. स्कॉचला ठेवलं आहे बांधून ना बघा. चलो भेटूया थोड्या वेळाने. बाय. शेकोटी पण पेटली आहे. जग्गूने अजून जास्त लाकडं पण आणली आहेत आणि सचिन आहे. हर्षला आली आहे. हर्षला काय करतेस? हर्षलाला सचिन आणि जग्गू काहीतरी शिकवत आहेत. कौला चिकन. कौला? कुठची रे तुझी भाषा? मराठी. कौला चिकन. कौल चिकन. सॉरी, कौल चिकन फ्राय. कौल चिकन फ्राय. आता काय? मस्त. ते आता हळूहळू होईल, त्याला 15-20 मिनिटं जातील. फायनली कौल चिकन हे रेडी झालेलं आहे. बाहेरून मस्त क्रिस्पी आणि एकदम असं छान अर्धी फ्लेवर येतोय. मी आता त्याला तोडते आणि मी त्याचा आस्वाद घेणार आहे. थँक्यू सो मच सचिन. खूपच छान अर्धी असा फ्लेवर येतोय बिकॉज ऑफ कौल. फ्लेवरफुल आहे, मस्त शिजलेलं आहे आणि आत्ताच्या या मस्त थंड ॲटमॉस्फिअरमध्ये गरमागरम चिकन स्टार्टर काइंड ऑफ. वा वा वा, लाजवाब. सो जग्गूने मला छान रोस्टेड रताळं कापून दिलेलं आहे आणि पण खूप यमी लागतं आहे खायला. सो आजचा आमचा डिनर मेनू होता आगरी चिकन, भात आणि सॅलडमध्ये कांदा आणि लिंबू. तर आत्ता मस्त लिंबू पिळलेला आहे छान आणि मी खाणार आहे. आता मी तुम्हाला टेस्ट पण सांगते. मस्त झणझणीत. तर खूप छान क्लायमेट आहे, मस्त गुलाबी थंडी आहे आणि अशा गुलाबी थंडीमध्ये मी मस्तपैकी रोस्टेड स्वीट पोटॅटो खाल्ला आहे आणि कौल चिकन खाल्लं आहे, जे खूप अमेझिंग होतं. सो अशाच एक्सपिरियन्ससाठी तुम्हाला नक्की आजोळ द ग्रॅनी फार्मला व्हिजिट करावं लागेल.